आधार कार्डवर नाव चेंज करायचं असेल तर तुम्हाला आता गॅजेटची गरज भासणार आहे, म्हणजेच तुम्हाला राजपत्राची गरज भासणार आहे. UIDAI आधार कार्डचे जे मॅनेज करणारी गव्हर्नमेंटची एजन्सी आहे UIDAI, ह्या एजन्सीने हा नवीन नियम आणलेला आहे. तुम्हाला जर आता जर तुमचं नाव चेंज करायचं असेल आधार कार्डवर तर तुम्हाला राजपत्राची म्हणजेच गॅजेटची गरज भासणार आहे. नेमकी प्रोसेस काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नेमका नवीन नियम काय आहे, त्यासाठी तुम्हाला गॅजेट का लागणार आहे व जे गॅजेट लागणार आहे तर ते तुम्ही सबमिट कसं करायचं, नेमकी प्रोसेस काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तुमच्या आधार कार्डवरील जर नाव चेंज करायचं असेल तर तुम्हाला भासणार आहे आता गॅजेटची गरज. तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल. 2026 मध्ये UIDAI हा नवीन नियम आणलेला आहे. तुम्ही या अगोदर 2 वेळा जर तुमच्या आधार कार्ड, तुम्हाला माहीत आहे या अगोदरचा नियम काय होता, जर तुम्ही 2 वेळा आधार कार्डवर नाव चेंज केलं असेल तर तुम्हाला तिसऱ्या वेळा आधार कार्डवर नाव चेंज करता येणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे, एखादी समजा मुलगी आहे जिचं नाव अगोदर वडिलांचं होतं, त्यानंतर तिने सासरी एकदा नाव चेंज केलं तर तिला आणखी एकदा नाव चेंज करायचं आहे तरी येतं, परंतु जर तिसऱ्यांदा नाव चेंज करायचं असेल तर मात्र येणार नाही. तर तुम्हाला एक्झाम्पल द्वारे समजलं असेल की पहिला नियम असा सांगत होता की फक्त 2 वेळा, आयुष्यभरात 2 वेळाच आधार कार्डवरती नाव हे चेंज करता येणार आहे. परंतु आता तुम्हाला तिसऱ्या वेळा सुद्धा नाव चेंज करता येणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला UIDAI ने हे जे नोटिफिकेशन दिलेलं आहे की गॅजेटचं नोटिफिकेशन म्हणजेच राजपत्राचं नोटिफिकेशन, तुम्हाला आता राजपत्र देऊन तुमचं जे आधार कार्डवरील नाव आहे ते तिसऱ्यांदा सुद्धा चेंज करता येणार आहे. म्हणजे अगोदरचा नियम असं सांगत होता 2 वेळा, तर आता असा नियम लावलेला आहे तिसऱ्यांदा सुद्धा तुम्हाला आधार कार्डवरील नाव हे चेंज करता येतं, परंतु त्यासाठी तुम्हाला गॅजेट जमा करणं म्हणजेच राजपत्र जमा करणं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. बघा, राजपत्र वापरून तुम्ही बाकी सर्व म्हणजे तुमचं जे नाव आहे, आडनाव आहे ते सर्व पद्धतीने बदलाची प्रक्रियाही करू शकता. आता राजपत्र वापरून नाव चेंज करण्याची म्हणजेच बदलाची प्रक्रिया नेमकी कशी असू शकते बघा. यामध्ये वापरायचा गॅजेट नोटिफिकेशन म्हणजेच राजपत्र अधिनियम हा एक सरकारी दस्तऐवज आहे. हा एक राजपत्र हा सरकारी दस्तऐवज आहे जो की नाव बदलण्याची अधिकृत पुष्टी देतो. म्हणजेच नाव तुमचं चेंज करणार आहात याची अधिकृत पुष्टी देणारा कागद, सरकारी कागद म्हणजेच गॅजेट आहे. आणि त्यामुळेच UIDAI ने हा निर्णय घेतलेला आहे की तिसऱ्यांदा नाव चेंज करताना तुम्हाला कंपल्सरी गॅजेट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर बघा, आपण राजपत्र वापरून नाव कसं चेंज करू शकतो हेच पाहूयात. बघा, आपण नवीन नाव भारताच्या राजपत्रात पहिल्यांदा प्रसिद्ध करावं. भारताचं राजपत्र आहे ते आपलं जे नवीन नाव चेंज करणार आहोत ते जो कागद आहे आपला राजपत्र, तो भारताचा राजपत्र त्याला म्हटलं जातं, कारण तो सरकारी दस्तऐवज आहे. त्यामध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध करावं. त्यानंतर तुम्ही जवळच्याच आधार सेंटर किंवा आधार केंद्राला भेट द्यायची आहे आणि त्यानंतर तिथे राजपत्राची प्रत जी आहे, राजपत्राची प्रत आहे ती द्यायची आहे आणि इतर आवश्यक कागदपत्रे बरोबर अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला ते राजपत्र घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज घ्यायचा आहे आणि बाकीची जी कागदपत्रे लागणार आहेत ती सर्व कागदपत्रे तिथे म्हणजेच आधार सेंटरवरती जमा करायची आहेत. यामध्ये बायोमेट्रिक पडताळणी करून शुल्क जमा करा. म्हणजे तुमची बायोमेट्रिक पडताळणी आहे ती करा आणि त्यानंतर शुल्क जमा करा, अशी प्रोसेस आहे तुमची. कारण कंपल्सरी जर तुमचं नाव चेंज करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला बायोमेट्रिक पडताळणी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि तीच बायोमेट्रिक पडताळणी करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही शुल्क झाला असेल तो जमा करायचा आहे. तर यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा. जर तुमचं नाव चेंज करायचं आहे तर कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर बघा, राजपत्र प्रत म्हणजे तुमची जी राजपत्र आहे, भारताचं राजपत्र, त्याची प्रत लागणार आहे ज्यामध्ये तुमचं नाव असणार आहे. त्यानंतर
नाव तेही चेंज झालेलं नाव असणार आहे. त्यानंतर फोटो असलेलं तुमचं ओळखपत्र, फोटो असलेलं कोणतंही जुनं ओळखपत्र असेल तरी चालणार आहे. त्यामध्ये पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, कोणतंही तुमचं फोटो असलेलं ओळखपत्र असेल तर ते चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे जुनं आधार कार्ड आहे ते जुनं आधार कार्डसुद्धा असणं गरजेचं असणार आहे. तर ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळच्याच केंद्रात जाऊन तिसऱ्यांदासुद्धा नाव हे बदलता येतं. आधार अपडेट फॉर्म, आधार अपडेट जो फॉर्म आहे तो आधार अपडेट फॉर्म असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तो सुद्धा तुम्ही सोबत न्यायचा नाही, तर तुम्हाला तिथे केंद्रामध्ये आधार अपडेट फॉर्म हा मिळणार आहे. म्हणजे आधार सेंटर आहे तिथं आधार अपडेट फॉर्म असतो. तो आधार अपडेट फॉर्म तुम्ही लेखी लिहून तो तिथे स्कॅन करायचा आहे. त्यानंतर पत्ता किंवा मोबाईल नंबर तुम्ही घर बसल्या चेंज करू शकता. आता तिसऱ्यांदा जर नाव चेंज करायचं असेल तरच तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे. पण जर तुम्हाला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही घरी बसून माय आधार या गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती चेंज हे करू शकता. बायोमेट्रिकला सुद्धा तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे. बायोमेट्रिक घरी होणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी केंद्रातच जावं लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाची खुशखबर, ही कामे तुम्ही एका ठराविक तारखेपर्यंत मोफत करू शकता. आता बऱ्याच जणांना माहीत नाही किंवा बरेच जण जे आधार सेंटरवाले आहेत ते फसवतात, पैसे घेतात, परंतु एका ठराविक तारखेपर्यंत ही जी कामे आहेत ही कामे तुम्ही मोफत करू शकता. तर 14 जून ही अशी तारीख आहे ज्या तारखेपर्यंत तुम्ही आधार कार्डची सर्व कामे मोफत करू शकता, फ्रीमध्ये करू शकता. त्यामुळे ज्यांनी कोणी अजून आधार कार्ड, ज्यांना कोणा आधार कार्डची कामे करायची आहेत, त्यामध्ये मी पहिलंच काम सांगितलं की तुमचं आधार कार्डवरील नाव चेंज. आता पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा जर नाव चेंज करायचं असेल तर इट्स ओके, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन सहजरित्या करू शकता. परंतु जर तिसऱ्यांदा नाव चेंज करायचं असेल तर तुम्हाला राजपत्र घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या राजपत्रात अगोदर तुमचं नाव प्रसिद्ध असणं हे सुद्धा गरजेचं असणार आहे. तरच तुम्हाला तिसऱ्यांदा नाव, या अगोदर तर हा ऑप्शनच नव्हता की तिसऱ्यांदा नाव चेंज करता येत होतं, परंतु आता हा ऑप्शन आलेला आहे. तिसऱ्यांदा सुद्धा नाव चेंज करता येणार आहे आणि फक्त एक राजपत्राची गरज आहे. हे राजपत्र वापरून तुम्ही तिसऱ्यांदा सुद्धा नाव हे चेंज करू शकता. तर अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ होता, ज्यामधून तुम्हाला समजलं असेल की आधार कार्डसाठी जी आधार कार्डची मॅनेजमेंट जी एजन्सी आहे ती म्हणजे UIDAI उदय ही जी एजन्सी आहे ही एजन्सी आधार कार्डचा डेटा मॅनेज करते आणि या डेटा मॅनेज करणाऱ्या ही जी एजन्सी आहे या एजन्सीने हे जे नवीन प्रोसेस आहे ते नवीन प्रोसेस आणलेले आहे. म्हणजेच तिसऱ्यांदा नाव चेंज करण्याची तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.